जितेंद्र आव्हाड असतील, नमिता मुंद्रा असतील, हे सगळे वेगळ्या पक्षांमध्ये काम करतात, पण ह्या घटनेबद्दल सगळे सातत्याने बोलत आहेत. त्यामुळे कधीतरी महाराष्ट्रात राजकारण बाजूला ठेवून एक महत्त्वाच्या प्रश्नावर सगळे लढतायत. हो, पण काहीतरी एवढं झालं असल्याशिवाय सुरू केलाय, लोकांची चर्चा होते, काय लोकांच्या मागण्या येत आहेत? साधारणपणे ही माझी 4थी टर्म आहे आणि प्रत्येक वेळी महिन्यातून एकदा मी प्रत्येक तालुक्यात जाते आणि 100 दिवस तर माझे पार्लमेंटमध्ये जातात आणि मग उरलेले 100 दिवस हे बारामती लोकसभा मतदारसंघात मी घालवते. 9 दिवस महिन्यातले माझे प्रत्येक तालुक्यात असतात आणि त्या तालुक्यात आल्यानंतर गाव भेटीमध्ये गेलं की फील्डवर केंद्र आणि महाराष्ट्र सरकारची काय कामं झाली आहेत, त्याचं इम्प्लिमेंटेशनमध्ये काय गॅप्स आहेत, हे घेऊन आम्हाला पार्लमेंटमध्येही बोलता येतं की बाबा स्कीम जरी चांगली असेल तर त्याच्यात सुधारणा किंवा गॅप्स इम्प्लिमेंटेशनमध्ये काय येतात, त्याचा एक ग्राउंड रिपोर्ट हा अशा दौऱ्यांमध्ये करतो. आणि जेव्हापासून मी लोकसभा लढले तेव्हापासून हा उपक्रम मी नेहमीच महिन्यातून 9 दिवस हा करते आणि आज ह्या भागात आल्यानंतर 3-4 प्रश्न सातत्याने प्रत्येक गावात येत आहेत. एक तो म्हणजे दुधाचा भाव. आता अनुदान 5 ते 7 रुपये सरकारने सांगितले, पण ते वेळेवर येत नाही, सप्टेंबरपर्यंत आले असं लोक म्हणतात. तर त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला अनुदान द्यायच्या ऐवजी तुम्ही दुधाचा भाव वाढवून द्या. म्हणजे 35 ते 40 रुपये जर दुधाचा भाव झाला, तर आता 27 रुपये आहे, त्याच्यावर 5 ते 7 रुपये कधी एखाद्या महिन्यात येतात, कधी येत नाहीत. तर मग ते 5 रुपये प्लस 27 म्हणजे आता 32वर आहेच, तर ते 35 ते 40 करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामुळे ही मागणी लोकांकडून येते. जानाई शिरसाईबद्दल काही अपूर्ण जी कामं आहेत त्याचा एक फॉलोअप वारंवार येतोय आणि महागाई आणि बेरोजगारी ह्याच्यावर चर्चाही होते. GST बद्दल लोक बोलत आहेत. काही प्रोडक्ट्स जे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स आहेत त्याची GST आणखीन कशी कमी करता येईल ह्याच्याबद्दल बरीचशी मागणी ही लोकांच्याकडून येते. महायुतीमध्ये पालकमंत्रीबाबत रस्सीखेच बघायला पाहायला मिळते. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आता बीडचं पालकमंत्रीपद घ्यावं किंवा अजित पवारांनी बीडचं पालकत्व घ्यावं अशी मागणी आता तुमचे खासदार बजरंगप्पा सोनवणे यांनी केली. खरं तर बीड आणि परभणीची जी घटना झाली त्या घटना महाराष्ट्राच्या मीडिया आणि बजरंगप्पा सोनवणे आणि आमच्या सहकारी फौजिया खान यांनी सगळ्यांनी पहिल्यांदा मांडल्या आणि मी सगळ्या मीडियाचे जाहीर आभार मानते की तुम्ही त्याचा अतिशय फॉलोअप ठेवला. नाही तर ह्या कदाचित ही आणखीन एक घटना स्थानिक लोकांच्यामुळे कदाचित बाहेर आलीच नसती. पण ही अतिशय दुर्दैवी अशी गोष्ट झालेली आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्याचा पारदर्शकपणे इन्क्वायरी व्हावी आणि जो कोणी असेल, मला असं वाटतं कुठलाही पक्ष त्याच्यात किंवा राजकारण येऊ नये. कारण मी एक गोष्ट बीडच्या सगळ्याच नेत्यांमध्ये यावेळेस पाहिलेली आहे जी एक आशादायक आहे, ती म्हणजे बजरंगप्पा त्याच्याबद्दल बोललेले आहेत, त्याचबरोबर सुरेश धस असतील किंवा संदीप क्षीरसागर असतील, रोहित पवार असतील किंवा जितेंद्र आव्हाड असतील, नमिता मुंद्रा असतील, हे सगळे वेगळ्या पक्षांमध्ये काम करतात, पण ह्या घटनेबद्दल सगळे सातत्याने बोलत आहेत. त्यामुळे कधीतरी महाराष्ट्रात राजकारण बाजूला ठेवून एक महत्त्वाच्या प्रश्नावर सगळे लढतायत. माझी अपेक्षा आहे की एवढा मोठा मॅन्डेट ह्या सरकारला दिलेला आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून माझ्या अपेक्षा आहेत की बीड आणि परभणीला या दोन्ही केसेसमध्ये ते न्याय देतील. आणि आता जी कालची घटना महिलांची झाली किंवा त्या मुलीची जी झाली कल्याण वगैरेला, त्याचंही स्टेटमेंट मी मुख्यमंत्र्यांचं पाहिलं. विषय अतिशय गंभीर आहे. आपण सगळ्यांनीच त्या बाबतीत संवेदनशीलपणे त्या सगळ्या या कुटुंबांना न्याय देणं ही मला असं वाटतं आपल्या सगळ्यांचीच नैतिक जबाबदारी आहे. राजगुरुनगरमध्ये 2 मुलींचे मृतदेह सापडले, लहान मुलींचे. एक गोष्ट वारंवार दिसते की महाराष्ट्रात क्राईम वाढतोय. आता तो क्राईम का वाढतो ह्याचं एक मागे एक मोठं कारण ही इकॉनॉमी असते. आज आपण सगळे बघतोय की महाराष्ट्रामध्ये किंवा देशाची इकॉनॉमी ही ह्या टर्मला महागाई बेरोजगारी हा प्रचंड वाढलेली दिसते आणि केंद्र सरकारचाही डेटा सांगतो, ज्याचा उल्लेख निर्मला सीतारामननी पार्लमेंटमध्येही केला की ह्या वेळेसची ग्रोथ 5.4 झालेली आहे
आणि त्याच्यामुळे कंप्लीट इकॉनॉमीचा स्लोडाऊन झालेला आहे. महागाई वाढेलच आणि ते इन्फ्लेशनचे नंबर्स दिसत आहेत. नरेगाचे नंबर्स ही तुम्ही बघताय, जर तुम्ही ट्रॅक केले, नरेगाच्या नंबर्समधूनही दिसतंय की याचा अर्थ होतोय की लोकांच्या हाताला काम नाही, नरेगाचे नंबर्स वाढत चालले. त्याच्यामुळे काळजीची परिस्थिती आहे आणि महाराष्ट्र आणि भारत सरकार ह्याच्यासाठी काय करणार आहे, काय ठोस भूमिका घेणार आहे, हे बघणं अतिशय पुढच्या काही दिवसात महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे आमची अपेक्षा होती की पार्लमेंटमध्ये इकॉनॉमीवर आणि अर्थव्यवस्थेवर एक गंभीर चर्चा व्हावी. हे दुर्दैव की ती होऊ शकली नाही. पण 1-2 बिलांवर जी झाली त्याच्यात निर्मलाजींनी आम्हाला शब्द दिलाय की त्या याच्यात लक्ष घालतील. 1 फेब्रुवारीला बजेट आहे. मग त्या बजेटच्याही वेळेस हे सगळे प्रश्न आम्ही मायबाप जनतेच्या साठी हे दिल्लीत दरबारी मांडू.